आणि आता यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार दिलीपरावजी देशमुख यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आमदार दिलीपरावजी. आपल्या सर्वांच्या मध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आणि स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय देशमुख साहेब, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले संगीत क्षेत्रातील सन्माननीय पंडित श्रीकांतजी देशपांडे, पंडित अजय पोहनकरजी, श्रीनिवासजी जोशी साहेब, आमदार वैजनाथरावजी शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंडितराव धुमाळ, उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, सन्माननीय झंवर साहेब, नगराध्यक्ष श्री कांबळे, या व्याख्यानमालेचे अध्यक्ष सन्माननीय श्रीनिवासजी लाहोटी, सन्माननीय जयंत वतीजी, सचिव सन्माननीय विजय तपडगावकरजी, या व्याख्यानमालेचे आणि रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे संयोजक अतुलजी देऊळगावकर, कमलकिशोरजी अग्रवाल, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय कविकरजी, साखर कारखान्याचे सर्व सन्माननीय आमचे चेअरमन, कारण त्यांच्या सहकार्यानेच या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला व्यवस्थितपणा आणता आलेला आहे. या व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचा स्वागत अध्यक्ष म्हणून माझ्यावरती ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. बहुतेक वेळा लातूरमध्ये संगीताचे, साहित्याचे किंवा व्याख्यानमालेचे किंवा खेळ अशा कुठल्याही क्षेत्रातलं कार्यक्रम असणं ते बहुतेक मान्यवरांची पहिली पसंती ही दिलीप देशमुख ही असते. आता हे मोठे पण नव्हे, पण आदरणीय साहेबांना प्रत्येक ह्याच्यात गुंतवता येत नाही, तेवढा त्याला वेळही नसतो आणि म्हणून साहेबाच्या नावावरतीच आम्ही ही सगळी कामं करत असतो. मी या समितीचे अध्यक्ष आणि त्या सर्वांना खरं म्हणजे त्यांचे मी मनापासून आभार मानेन की स्वागत या रामानंद तीर्थ स्वामी व्याख्यानमालेचं स्वागताध्यक्ष होणं हा इतर ठिकाणी स्वागताध्यक्ष होण्यापेक्षा त्याचा वेगळेपणा आहे. हा माझा बहुमान आहे असं मी या ठिकाणी मानतो की यासाठी मी मला पात्र समजलं. आपल्याला सर्वांना आता या छोट्याशा 7 मिनिटाच्या मंथन या फिल्ममधनं आपल्या लक्षात आलं की थोर स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे यांनी 1985ला या व्याख्यानमालेची स्थापना लातूरमध्ये केली आणि त्याचं उद्घाटन जे आहे महाराष्ट्राचे थोर शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेबांनाच एक वैचारिक सल्ला ज्यांचा घ्यावासा वाटायचा, ते थोर विचारवंत लक्ष्मणशास्त्री तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते झालं आणि गेली 25 वर्ष अनेक या देशातल्या मान्यवरांनी या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार मांडलेत, आपली हजेरी लावलेली आहे आणि आज 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर म्हणजे माणूस हा चिकित्सक प्राणी आहे. माणसाने इतर प्राण्यापेक्षा जी अधिक प्रगती केली त्याच्या पाठीमागं त्याचा चिकित्सक स्वभाव की कुठलीही गोष्ट सहज न स्वीकारता ती अशी का आहे याचा कार्यकारण भाव समजून घेण्याची त्याची वृत्ती असल्यामुळं तो आज एवढा विकास या ठिकाणी करू शकलेला आहे. आणि म्हणून चर्चा, वादविवाद, आपलं मत मांडणं हा मनुष्याचा स्वभाव आहे आणि ह्याला फार मोठी जुनी परंपरा आहे. अतुल देऊळगावकरजी मला चर्चेमध्ये सांगत होते, अहो म्हणलं आता मी काय बोलणार माझं स्वागताध्यक्ष राजा, ते म्हणले सोपं आहे, मी तुम्हाला मुद्दे देतो.
आणि त्यांनी थोडे अवघड मुद्दे दिले. ते म्हणाले की शंकराचार्याला विचार करायला लावणारा तो चांडाळ होता, प्रभू रामचंद्रावरती कडाडून रामायणामध्ये टीका करणारा जबान होता, वगैरे वगैरे. हे सगळं जरी मान्य केलं, ही जी सगळी जरी परंपरा असली, तर माणसाचा स्वभाव हा चिकित्सक आहे. अनेकांना असा गैरसमज होतो की समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर बंदुकीच्या आणि तलवारीच्या माध्यमातून आपण ते करू शकतो, त्याच्या बळावरती हे सगळं करू शकतो. पण त्याला हे माहिती नाही की हे सगळे प्रयोग जगामध्ये अपयशी ठरलेले आहेत, फेल ठरलेले आहेत. विचारांनी आणि चर्चेनीच हे प्रश्न सुटू शकतात. आणि म्हणून माणसाची नवी व्याख्या जर आपण केली की मनुष्य हा चर्चा करणारा आणि वादविवाद करणारा प्राणी आहे, पण चर्चेतनं एक वैचारिक अशा प्रकारचा समाजामध्ये समतोल निर्माण होत असतो. आणि म्हणून समाजाला जर समतोल साधायचा असेल, एक अशा प्रकारचा समाज निर्माण करायचा असेल, तर विचाराची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. तात्विक विचार होणं गरजेचं आहे. चर्चेमधनं, व्याख्यानामधनं जे ज्ञान निर्माण होणार आहे ते तत्वज्ञान निर्माण होणार आहे. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स असणे, तत्व म्हणजे प्रिन्सिपल. आणि म्हणून ज्या ज्ञानाचा पाया तत्वावरती, प्रिन्सिपलवरती अवलंबून नाही किंवा आधारलेला नाही, ते ज्ञान धोकादायक असू शकतं. नॉलेज विदाउट प्रिन्सिपल इज डेंजरस. आणि म्हणून हे ज्ञान हे तत्वावरती आधारित असलं पाहिजे. आणि हे वादविवाद, चर्चा आणि व्याख्यानामधनं साधलं जातं. मला गंमत वाटते, श्रीकांतजी देशपांडे असताना त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणालो की व्याख्यानमालेचा रौप्य महोत्सव आणि तो साजरा होतो संगीत संमेलनाला. व्याख्यान आणि साहित्याचा आधार आहे शब्द आहे, पण शब्दांना जेव्हा, विचारांना जेव्हा आपला रौप्य महोत्सव साजरा करावा वाटला, तेव्हा ते स्वराकडे गेलेले, सुराकडे गेलेले. म्हणजे शब्दामध्ये भावना आल्याच्या नंतर, त्याला सुराची साथ मिळाल्याच्या नंतर जे संगीत निर्माण होणार आहे. आणि म्हणून हा शब्द आणि संगीताचा केलेला गौरव आहे का सुरांचा शब्दावरती मिळवलेला विजय आहे, ह्या वादामध्ये मी काही पडत नाही. ज्याचे त्याने ठरवावं, कारण तो एक नवी व्याख्यानमाला होईल. आणि म्हणून तो विषय काय आजचा नाही. उद्या होळी पौर्णिमा आहे. आणि म्हणून हे संगीत आपल्याला त्या माध्यमातून होळीचे गाणे किंवा होळी के गीत, मारे पिचकारी वगैरे आपण जे पाहतो, त्याच्यामध्ये एक शृंगार, एक रस आहे. ह्या आर्य संगीत समितीच्या वतीने या ठिकाणी हा आयोजित केला जातो आहे, ज्याला आपण सवाई संगीत संमेलन म्हणून आपण आता आज आणि उद्याला या सर्व गोष्टीचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. गाण्यामध्ये सुद्धा सम आहे. म्हणजे गायकाने कितीही आलाप घेतले किंवा अवघड ताना घेतल्या किंवा मुरके घेतले, तर गायक तो चांगला, तो योग्य वेळी समेवरती येतो. आणि म्हणून समेला फार मोठं महत्व आहे. जीवनामध्ये सुद्धा समेला फार मोठं महत्व आहे. मी मगाशी जो म्हणालो की व्याख्यानामधनं सुद्धा एक असा समाज निर्माण करायचा की त्याला आपला तोल सांभाळता आला पाहिजे. सामाजिक समतोल साध्य करायचा आहे. ही सम सुद्धा संगीतामध्ये आहे. आणि ही सम आपल्याला आता आदरणीय देशमुख साहेबांचं वैशिष्ट्य असं की ते चांगले वक्ते तर आहेतच, पण संगीताचे सुद्धा जाणकार आहेत. आणि म्हणून राजकारणामध्ये केव्हा समेवरती यावं आणि आपला तोल जाऊ देऊ नये हे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून तोल सांभाळून समेवरती राजकारण करणारे आणि सर्वांना सहभागी करून घेणारे अशा प्रकारचे राजकारणी असलेले देशमुख साहेब वेळ काढून या ठिकाणी आले, म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार मानणार आहे. पंडितजी केवळ एकमेव या कार्यक्रमासाठी दिल्लीवरनं मुंबई, मुंबईवरनं विमानाला लातूर
आणि या व्याख्यानमालेचा रौप्य महोत्सव आणि आजपासून होणाऱ्या संगीत संमेलनामध्ये ते सहभागी होत आहेत. खरं म्हणजे हे सर्व यशस्वी करण्याच्या पाठीमागं श्री श्रीनिवासजी लाहोटी, श्री दबडगावकरजी, श्री अतुल देवळगावकरजी, श्री कमल किशोर अग्रवालजी, श्री जगताप या अनेक मान्यवरांनी या ठिकाणी खरं म्हणजे परिश्रम गेली महिनाभर घेतलेले आहेत. आम्ही आमचं भाग्य मानतो की आर्य संगीत प्रसारक मंडळाने लातूरसारख्या लहान गावाची निवड केली. केवळ गाणं ऐकवणं हा ह्याच्या पाठीमागचा संमेलनाचा उद्देश नाही, तर ऐकणारे तयार करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. तुम्ही तानसेन तयार कराल, पण कानसेन जोपर्यंत असणार नाहीत तोपर्यंत ते तानसेन गाणार कोणासमोर. म्हणून आता दुहेरी जबाबदारी आली की चांगले गायकही निर्माण करायचे आणि गाणं कळणारे रसिक सुद्धा निर्माण करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून या अशा उपक्रमामधनं खरं म्हणजे लातूरला एक जुनी चांगली परंपरा आहे. अनेक नावं आपल्याला घेता येतील, या विषयावरती खूप काही बोलता येईल. पण आपण सारेजण याच्या नंतरचं बहारदार संगीत ऐकण्यासाठी उत्सुक असल्यामुळं, आदरणीय देशमुख साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी उत्सुक असल्यामुळं मी अधिक या ठिकाणी काही बोलणार नाही. समाजामध्ये सुद्धा सम आहे. समाजामधला समाज या अक्षरामधला जर स काढून ठेवला तर बाकीचं जरा भयानक राहतं. आणि म्हणून समाजामध्ये सुद्धा स असणं गरजेचं आहे, सम असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातला सम मधला स निघून गेला तर तशा प्रकारचे राजकारणी जर निर्माण झाले तर समाजामध्ये वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मी अधिक फारसं या ठिकाणी बोलणार नाही, पण खास करून आवर्जून भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी साहेबांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की पुण्यामध्ये गेली 57 वर्षाचे सवाई गंधर्व अशा प्रकारचा संगीत महोत्सव होतो, ज्याची वर्षभर सारे रसिक वाट पाहत असतात. आणि केवळ महाराष्ट्रातनं नव्हे तर देशातनं त्या ठिकाणी उपस्थिती लावली जाते, परदेशातनं रसिक त्या ठिकाणी येत असतात. तर ही परंपरा पुढे श्रीनिवासजी आणि श्रीकांतजी देशपांडे साहेबांनी आणि त्यांच्या अनेक सहकार्यांनी या ठिकाणी पुढे चालू ठेवलेली आहे. आपलं गाव लहान आहे, आपल्यामध्ये कदाचित रसिकांची संख्या तेवढी नसेल, गाण्याचे बारकावे कदाचित तुम्हाला मला कळत नसते. पण मला जोशी साहेबांना आणि देशपांडे साहेबांना पोहनकरजींना सांगायचं, आणि त्यांना ते माहिती आहे की इथं बसलेला एखादा माणूस पाठीमागच्या रांगेत बसलेला तो भजनी मंडळाचा असेल, तो तुमच्या योग्य जागेवरती योग्य दाद देणारा हा माणूस इथला रसिक आहे. तो फारसा शिकलेला नसेल, पण त्याला ताल करतो, त्याला स्वर कळते, त्याला सम कळते, आणि त्याला दाद कशी द्यावी ती कळते. असे रसिक आम्हाला या माध्यमातून निर्माण करायचे. मी आभार मानेन आर्य संगीत प्रसारक मंडळाचे की आपण लातूरला आलात. 2 दिवसाची ही संगीताची मेजवानी आम्हाला या ठिकाणी सादर होणार आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आम्ही या जिल्ह्यातल्या सर्व संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आवर्जून या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि त्यांना कशाही प्रकारचे मूल्य किंवा फी किंवा तिकिटाचे दर आम्ही लावलेले नाही. त्यांची बाहेर मंडपामध्ये व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गाण्याचा प्रसार झाला पाहिजे, केवळ प्रचार होऊन चालणार नाही. गाण्याची समज आली पाहिजे, साहित्याची समज आली पाहिजे, विचारांचं देवाणघेवाण झाली पाहिजे, वैचारिक बैठक ह्या समाजाची वाढली पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचं व्याख्यानमाला आणि शास्त्रीय संगीत अशा प्रकारचा एक मिलाप करून हे आगळं वेगळं उदाहरण फक्त लातूरमध्ये असू शकतं, की बाहेर तुम्हाला पाहायला मिळालं नाही. कारण या ठिकाणी मग व्याख्यानमालाच्या रौप्य महोत्सवाला काही व्याख्यातेच आम्हाला बोलवता आले असते. आम्ही तर ते पुढे करणारच आहोत. रौप्य महोत्सव आहे किंवा सुवर्ण महोत्सवापर्यंत वाटचाल आम्हाला करायचीच आहे. आणि सगळे सहकारी तरुण आहेत, त्यामुळे ते सुवर्ण महोत्सव हे त्यांच्याच याच्यामध्ये होईल. आणि चांगले चांगले वक्तेही या ठिकाणी आणू आणि मोठे मोठे संगीतातले कलाकारही या ठिकाणी आणू आणि अशा प्रकारचा एक चांगला समाज निर्माण करण्याचा मी प्रयत्न करू. पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि स्वागत अध्यक्ष म्हणून माझ्यापुरतं सर्वांचे मनापासून आभारी मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सूक्ष्म अशा पातळीवरचं नियोजन करण्यात वाकबगार असलेले आदरणीय दिलीपरावजी यांनी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितली की कलाकार नाही निर्माण झाली तरी चालेल संगीत ऐकून, परंतु श्रोतृवर्ग निर्माण होणं, रसिकत्व जपणारा रसिक निर्माण होणं, आणि त्या दृष्टीनं या संगीत संमेलनाला जे महत्त्व आलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे हे त्यांनी सांगितलं. ही अतिशय
खूप कौतुकाची आणि खूप महत्त्वाची गोष्ट दिलीपरावजींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली. आणि आता यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन. आणि जसं दिलीपरावजी म्हणाले तसं आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधी सम गाठायची याची पूर्णतः जाण असणारे आदरणीय श्री विलासरावजी यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे श्रीकांत देशपांडेजी, पंडित अजय पवनकरजी, स्वागताध्यक्ष दिलीपराव, आमदार वैजनाथराव शिंदे, ॲडव्होकेट झंवर, आमचे मित्र शिवाजीराव कवेकर, पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, कार्याध्यक्ष जयंत वैद्य, सचिव दबडगावकर, अतुल देऊळगावकर, कमल किशोर अग्रवाल, उपाध्यक्ष श्रीमती जगताप, इतर सर्व त्यांचे पदाधिकारी, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील उपस्थित विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, उपस्थित सर्व रसिक वर्ग, कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून मदत करणारे सर्व आश्रयदाते आणि ज्यांनी उत्तम असं संचलन जे करतायत ते श्री देशमुख, उपस्थित बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालांचे ते पदाधिकारी यांचे मी आभार मानू इच्छितो. की संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी सवाई संगीत संमेलनाचं आयोजन आज इथे केलेलं आहे. आणि या सवाई संगीत संमेलनाचं उद्घाटन करण्याच्यासाठी आपण मला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे मी पहिल्यांदाच आभार मानू इच्छितो. रामानंद तीर्थ यांचं आणि मराठवाड्याचं अतिशय जुनं जिव्हाळ्याचं नातं आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं आणि या मराठवाड्याला महाराष्ट्रामध्ये विनाट सामील केलं, हे त्यांचं योगदान मराठवाड्यातला माणूस कधी विसरू शकणार नाही. आणि शिक्षणाचा मजबूत पाया या मराठवाड्यामध्ये स्वामीजींनी घातला आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून शिक्षणाला एक दिशा देण्याचं काम स्वामीजींनी मराठवाड्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाने गेली 25 वर्ष सातत्यानं ही व्याख्यानमाला इथं सुरू ठेवली, त्याबद्दल मी पदाधिकाऱ्यांना खरोखर धन्यवाद देईन. की ज्या व्याख्यानमालेचं उद्घाटन तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी अशा एका प्रकांड पंडितांच्या हस्ते झालं आणि जी जी व्याख्याते इथं आले त्यांची जर नामावली जरी आपण नजरेखालनं घातली तरी या व्याख्यानमालेचं महत्त्व आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल. मला आठवतं की तर्कतीर्थ
लक्ष्मण शास्त्री जोशी हे आमच्या ज्ञानकोश राज्याच्या मंडळाचे अनेक वर्ष ते अध्यक्ष राहिले. एवढंच नाही तर ज्ञानकोश मंडळाचं हेड ऑफिस सुद्धा वाईला हलवलं. आणि अशाच एका खंडाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी वाईला गेलो होतो. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांना पद्मविभूषण हा किताब त्यावेळा राष्ट्रपतीच्या त्याला मिळालेला होता. राजकारणातली जी माणसं अशा क्षेत्रामध्ये येतात, मग ते साताऱ्यातले असतील किंवा लातूरचे असतील, तेव्हा प्रस्तावित करताना काही वेळा काही चुका होण्याची शक्यता असते. आणि मग तिथल्या पंचायत समितीचे सभापती भाषणाला उभे राहिले प्रास्ताविक, आणि ते सारखं सांगत होते की नुकताच राष्ट्रपतींनी पद्मभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. 2 वेळा त्यांनी ऐकलं. लक्ष्मण शास्त्री जोशी माझ्या शेजारी बसले होते. इतकं त्यांनी ओरडून त्याला सांगितलं की पद्मविभूषण, बी म्हणजे विशेष, असा त्यांनी खुलास आहे. मला अजून तो प्रसंग आठवतोय की कुठलाही शब्द त्याचं काय महत्व आहे. कारण ज्ञानकोश ज्या मंडळाचं ज्यांनी अध्यक्षपद अनेक वर्ष भूषवलं, अशी माणसं असा छोटासा सुद्धा फरक ते सहन करू शकत नाही. अशा व्यक्तीच्या हातून या मंडळाचं उद्घाटन आणि व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं, एक अपूर्व अशा प्रकारचा योग आहे असं मी स्वतः मानतोय. आणि पहिल्यांदा मी त्या मंडळाचे मी अभिनंदन करेन की लातूरकरांना आपण आत्तापर्यंत अनेक वक्त्यांना इथं बोलवलं आणि शब्दातनं त्यांच्याशी आपण संवाद साधला. मला आणखी एका कारणासाठी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की व्याख्यानमाला 25 वर्ष चालवल्याच्या नंतर याची सांगता मात्र आपण संगीताने करता आहात. हा खरोखर म्हणजे कोणत्या शब्दात तुम्हाला तुमचं अभिनंदन केलं पाहिजे, ही कोणी कल्पना कोणाला सुचली तर म्हणजे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण 25 वर्ष या लातूरकरांनी ते शब्द झेलले, तो शब्दांचा मारा त्यांनी निमूटपणाने सहन केले. विना तक्रार. आणि त्याच्यातनं जेवढं त्याला घेता आलं तेवढं त्यांनी घेतलेलं आहे. आणि आता देऊळगावकर म्हणाले की आता या पुढचा वक्ता आम्हाला नोबेल पारितोषिक विजेताच हवा, कारण हे इतरत्र जातात, मग लातूरला काय येत नाही. जरूर आपण त्यांना लातूरला आणण्याचा प्रयत्न करू. म्हणजे अजूनही आपण नोबेल पारितोषिकाच्या शोधातच आहोत, कारण आपल्याकडं अजूनही त्या पात्रतेची माणसं आम्ही निर्माण नाही करू शकलो. याचं दुःख आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि ज्यांनी ही नोबेल पारितोषिकं सुरू ज्यांनी केली त्यांनी मात्र अनेक वर्षाच्या नंतर एक खंत व्यक्त केलेली आहे की नोबेल पारितोषिक आम्हाला महात्मा गांधीला देता आलं नाही. त्याची खंत ज्यांनी हे पारितोषिक त्याची सुरुवात केली त्यांना आत्ता जेव्हा महात्मा गांधींचा विचार सगळ्या जगामध्ये जेव्हा पोहोचला, आता त्यांच्या हे लक्षात आलं की फार मोठी चूक आपल्या हातून घडली की आम्हाला महात्मा गांधीला हे नोबेल पारितोषिक देता आलं नाही. मला असं वाटतं की याच्यातच महात्मा गांधीचं मोठेपण हे अधिक मोठं, अधिक उंचावलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून आपल्याकडं नोबेल पारितोषिकाच्या पर्यंत पोहोचण्याची क्षमता भारतीयांच्यामध्ये नाही असं नव्हे, त्या पात्रतेची लोक आहेत, परंतु पारितोषिकाच्या पाठीमागे राहत नाही. म्हणून कदाचित त्या पारितोषिकाबद्दल ते दूर असतील. परंतु नोबेलचं एक आगळं महत्व आहे, याच्याबद्दलच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून निश्चितपणानं असा एखादा
तुम्ही जो सुचवाल त्या व्यक्तीकडे आपण निश्चितपणाने संपर्क करू आणि एकदा या व्याख्यानमालेच्या माध्यमातून एक नोबेल पारितोषिक विजेता लोकांची संवाद लातूरकरांची साधतोय असा एक प्रसंग येईल. आणि जेव्हा तुम्ही सुवर्ण महोत्सव साजरा कराल तेव्हा लातूरमधलाच एखादा व्यक्ती नोबेल पारितोषिकाच्या पात्रतेचा तयार होईल ही प्रेरणा कदाचित त्या व्याख्यानातून त्याच्यामध्ये निर्माण होईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे. मला आनंद आहे की आज आर्य संगीत प्रसारक मंडळ पुणे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी ही संस्था वाढवलेली आहे. आणि गेली 57 वर्ष सातत्यानं सवाई गंधर्व संगीत संमेलन हे संपूर्ण जगामध्ये त्याला आता मान्यता आपण प्राप्त करून दिलेली आहे. सवाई गंधर्व मध्ये एखाद्या गायकाला गायला मिळावं हे त्याच्यासाठी ते नोबेल पारितोषिक. एखाद्या गायक त्या व्यासपीठावर सवाई गंधर्वाच्या व्यासपीठावर जाऊन, कारण ते नवोदित गायकांना सुद्धा संधी देतात, एक दिवस त्यांच्यासाठी त्यांच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नवोदित जे गायक असतात त्याला पण त्या व्यासपीठावर येऊन गाण्याची संधी तिथे मिळत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला गायला मिळावं, आपली हजेरी तिथे लावता यावी याच्यासाठी अनेक गायक अनेक दिवसापासून प्रयत्नशील असतात. इतकं त्या संस्थेचं महत्व संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि जगामधले अनेक जे भारतीय शास्त्रीय संगीत जे समजतात, आज आपण बघतोय आपल्याकडे सुद्धा परदेशातले लोक इथे येऊन शिक्षण घेतात. म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत हे केवळ आपल्या देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर जगामध्ये सर्वात अधिक प्रतिसाद आपल्या गायकांना परदेशामध्ये मिळतो. तिथले लोक इथे येऊन भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न करतात. आजचा काळ रॉक संगीताचा आहे. अनेक प्रकारचे नवीन आता फ्युजन या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. परंतु मला पंडित म्हणजे अजय मोहनकरांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्या मुलांनी ते फ्युजनचा वापर शास्त्रीय संगीतासाठी करून त्याने एक वेगळं या क्षेत्रामध्ये आपला एक नवा इतिहास त्यांनी तिथे निर्माण केलेला आहे. म्हणून केवळ ते परदेशातलं संगीत आहे म्हणून त्याच्याकडे बघायचं नाही, हा मर्यादित हेतू त्यांनी ठेवलेला नाही आहे. परंतु त्याचा वापर शास्त्रीय संगीतामध्ये आम्हाला कसा करता येतो असा एक नवीन प्रकार इथे ते अतिशय यशस्वीपणाने करून दाखवलेला आहे. त्यांनी आपलं एक वेगळा श्रोता त्याच्यासाठी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून भारतीय शास्त्रीय संगीत हे एक अवीट आहे. कधी केव्हाही कुठल्याही एखाद्या चित्रपटातलं गाणं काही दिवसाच्या नंतर ऐकायला नको वाटतं आपल्याला, परंतु शास्त्रीय संगीताचा कधी केव्हाही आपण ऐकलं तरी त्याच्याची जोडी वाढत राहते, कमी होत नाही. हे या शास्त्रीय संगीताचं अतिशय महत्त्वाचं त्यातला अंग आहे. आणि म्हणून अशा मैथिली आणि ऐकणारा एक वर्ग असतो की ज्याला एक प्रकारचा आनंद मिळत असतो. सगळं काही विसरावं आणि ईश्वराशी नातं जोडावं असं वातावरण निर्माण करण्याची ताकद या शास्त्रीय संगीतामध्ये आहे. आणि ज्याला शास्त्रीय संगीत ऐकायला आवडलं किंवा ज्याला त्याच्याशी स्वतःला जोडता आलं त्या व्यक्तीतलं परिवर्तन हे आपण नेहमीच अनुभवू शकता. कारण शास्त्रीय संगीत ते 3 मिनिटाचं असत नाही, 6 मिनिटाचं असत नाही, ते किमान अर्धा तास, पाऊण तास जसा श्रोता प्रतिसाद देईल तसं. पण हल्लीच्या इन्स्टंट काळामध्ये सगळं झटपट आपल्याला हवं आहे. अशा काळामध्ये कदाचित या शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन तरुण वर्गाचा बदलत चाललेला आहे.
आणि म्हणून तरुण वर्गाने या क्षेत्राकडे यावं, तरुण वर्गाने या क्षेत्राकडे अधिक लक्ष घालावं असा एक प्रयत्न या आजच्या या संगीत मैफिलीच्या माध्यमातून. आणि म्हणून सर्व शाळा इथे पुष्कळ संगीत, शास्त्रीय संगीत शिकवणारे शाळा इथं आहेत, चांगले लोक इथं काम करत आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये. त्यांनी आपलं लातूरचं अस्तित्व अनेक ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून अशा सर्वांना एक सुवर्ण संधी आहे आणि या संधीचा लाभ लातूरकरांनी आज आणि उद्या अवश्य घ्यावा अशी एक चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की व्याख्यानमालेच्या सोबतच हे सवाई संगीताचं कामसुद्धा आपलं अखंडपणाने सुरू ठेवलं पाहिजे. एक वर्ष हे काम करून आपल्याला चालणार नाही, तर हे आपण जर एखादं असं व्यासपीठ आपण निर्माण करावं की कायमपणाने या संगीताच्या कामासाठी अनेक देशातले, अनेक प्रांतातले, वेगवेगळ्या भागातले दिग्गज जे या क्षेत्रातले नामवंत आहेत त्यांनी आपल्या लातूरमध्ये यावं आणि लातूरकरांना अशी एक चांगली संगीताची मेजवानी द्यावी असं एक कायमस्वरूपीचं व्यासपीठ या कामासाठी मिळावं. हे जर आपण करू शकलो तर लोकांना सुद्धा आनंद वाटेल. लोकही तशी आतुरतेनं सवाई गंधर्व कधी आहे याची जशी तारखांची जशी वाट बघत असतात तशी वाट उद्याच्या काळामध्ये लातूरच्या या सवाई संगीत संमेलनाची रसिकांनी कायम वाट पाहावी असं एक आपलं अस्तित्व या ठिकाणी आपण निर्माण करावं अशी संयोजकाकडनं मी मनापासून अपेक्षा करतो. आणि कुठल्याही चांगल्या कामाला लातूरकरांचा प्रतिसाद नियमित मिळत आलेला आहे. कुठलाही कार्यक्रम लातूरमध्ये आपण हातामध्ये घेतल्यानंतर यशस्वीच होणार त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि मला खरोखर अतिशय आनंद वाटतो आहे कारण आपण भाषणं नेहमीच ऐकत आहात. काही वेळा आवडतं म्हणून ऐकावं लागतं, काही वेळा उठता येत घेऊन बसावं लागतं. अशा अनेक अडचणींना आपण वारंवार जात आहात त्याची मला स्वतःला कल्पना आहे. म्हणून मी काही फार लांबलचक भाषण करून ज्याची वाट आपण बघतोय, ते स्वर आपल्या कानावर पडावे यासाठी तुमचे कान जे आतुर झालेले आहेत ते कान थोडेसे मोकळे व्हावे. मगाशी जोशी म्हणाले भाषण करताना की गळा मोकळा व्हावा म्हणून मी इथं बोलतोय. माझं काम हे आहे की तुमचे कान मोकळे करावे म्हणून मी बोलतोय. कारण शेवटी जे स्वर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या स्वराची आपण निश्चितपणानं वाट पाहत आहात त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून एक उत्तम अशा प्रकारची मेजवानी आणि होळीचा सण आपण साजरा करतोय परंतु या संगीताच्या मैफिलीमध्ये होळीचे परिणाम होणार नाही अशी पण काळजी आपण केली. एखादा जर गाणं त्याला कळो न कळो परंतु जर तो बाहेरून आत आला तर नको त्यावेळेला तो साथ देत राहील आणि गायकाला प्रश्न पडेल त्याचं बरोबर आहे का माझं गाणं चुकतं. अशी गायकाची परीक्षा घेण्याचं काम होणार नाही याची दक्षता व्हॉलेंटिअर्सनी अशी एक सूचना या निमित्ताने मी करतो. आणि या सवाई संगीत संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद. जय विलासरावांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये आपल्याला बऱ्याचशा कानपिचक्या दिल्या, आपल्याला काही इशारे देखील दिले. पण मला असं वाटतं की हे जे स्वर आता आपण ऐकणार आहोत ते स्वर हे नक्कीच असं कुठलंही वेगळं वातावरण नक्कीच या सभागृहामध्ये निर्माण होऊन देणार नाही. कारण रसिक हा जो समोर बसलेला आहे तो अतिशय स्वरांचा सच्चा आणि संगीतावर प्रेम करणारा आहे. विलासराव मनापासून धन्यवाद. यानंतर सचिव विजय दवडगावकर हे आभार मानतील आणि आभारानंतर लगेचच म्हणजे कुठलाही वेळ न घालवता केवळ स्वरमंचाची व्यवस्था बदलण्यासाठी जो काही वेळ लागेल त्याची पूर्ण व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. कमीत कमी वेळामध्ये स्वरमंच पूर्ववत करून आपण पुढच्या गाण्याच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी श्री विजय दवडगावकर. नामदार विलासरावजींनी आत्ता या ठिकाणी सांगितलं की संगीत हे
माणसाशी ईश्वराचं नातं जोडतात. नामदार विलासरावजी देशमुख हे लातूरमध्ये कोणतीही चांगली गोष्ट जर घडत असेल तर त्या चांगल्या गोष्टीचा, चांगल्या उपक्रमाचं कौतुक आपल्या हातून व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी त्यांना सवाई संगीत संमेलनाचं उद्घाटन करण्याची विनंती केली त्यावेळी त्यांनी अत्यंत आनंदाने, खरं म्हणजे कालच बजेट जे ते दिल्लीमध्ये संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि त्यानंतर लगेच लातूरमध्ये येऊन या सवाई संगीत संमेलनाचं उद्घाटन करणं खूप अवघड असं, अडचणीचं असं काम होतं. पीएमओ ऑफिसची परवानगी घेणं देखील त्यासाठी आवश्यक होतं. पण हे सर्व त्यांनी लातूरकरांच्या प्रेमापोटी केलं आणि या ठिकाणी आजच्या या सवाई संगीत संमेलनाचं उद्घाटन केलं. त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो त्यांचे. यानंतर आमदार दिलीपरावजी देशमुख साहेब या सवाई संगीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष. आत्ताच या ठिकाणी उल्लेख करण्यात आला की कोणत्याही गोष्टीचं, चांगली गोष्टी ज्या ठिकाणी लातूरमध्ये घडायला लागल्या की त्याचं पालकत्व कुणीतरी स्वीकारण्याची आवश्यकता असते आणि ते नेमकं पालकत्व सर्वजण आवर्जून आमदार दिलीपरावजींना हे देण्याचं सातत्याने ते प्रयत्नशील असतात आणि आमदार दिलीपरावजी हे देखील हे पालकत्व आनंदाने स्वीकारतात. सवाई संगीत संमेलन ही तर खरं म्हणजे काय तर त्यांची अत्यंत आवडीची, अत्यंत जे ते आनंदाची अशा प्रकारची बाब आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याचबरोबर हे संमेलन अत्यंत यशस्वीरित्या संपन्न व्हावं या दृष्टिकोनातून अगदी बारीक सूचना दिल्या आणि बारीक सूचना देऊन हे संमेलन यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावला, आम्हाला फार मोठी शक्ती दिली. याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. यानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळ पुणे सवाई गंधर्व महोत्सव ज्याची सातत्याने रसिक वाट पाहत असतात तशाच प्रकारचं संमेलन हे इतरत्र व्हावं, सवाई संगीत संमेलन या नावानं व्हावं आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर संगीताचे रसिक हे जे ते निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून आता प्रयत्न जो आहे तो सवाई गंधर्व महोत्सव समितीतर्फे म्हणजे आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे सुरू झालेला आहे. आणि आम्ही त्यावेळेस त्यांना विनंती केली की या ठिकाणी सवाई संगीत संमेलन जे ते आपण आयोजित करण्यासाठी म्हणून आम्ही तयार आहोत आणि आपण याला संमती द्यावी. आत्ताच आपल्याला माहित आहे की भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवासजी जोशी यांनी केवळ 5 मिनिटांमध्ये आम्ही जी विनंती केली होती ती स्वीकारली. माननीय मुकुंदजी संगोराम यांचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान या रहमान यांच्या संगीतावर या ठिकाणी झालं होतं आणि ज्यावेळी त्यांना लातूरचे संगीत रसिक हे अत्यंत जाणकार आहेत अशा प्रकारचा विश्वास वाटला. तो विश्वास त्यांनी श्रीनिवासजी जोशी यांच्या समोर व्यक्त केला आणि त्यामुळं पंडित श्रीकांतजी देशपांडे, पंडित श्रीनिवासजी जोशी, मुकुंद संगोरामजी या सर्वांनी आम्हाला एक आगळं वेगळं अशा प्रकारचं सवाई संगीत संमेलन या ठिकाणी आयोजित करण्याचा बहुमान प्राप्त करून दिला. याबद्दल मी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे आणि त्याचबरोबर या पंडित श्रीनिवासजी जोशी, पंडित श्रीकांतजी देशपांडे, मुकुंद संगोरामजी या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्यांना धन्यवाद देतो. पंडित अजय कुहनकरजी देखील या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी, आवर्जून सामील होण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी हे सांगितलं की लातूरशी देखील लातूरचे रसिक हे अत्यंत जाणकार आहेत ही मी जाणतो आणि या ठिकाणी सवाई संगीत संमेलनामध्ये सहभागी होण्यामध्ये मला आनंद होईल. ते या ठिकाणी आले याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. यानंतर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी
यांनी हा कार्यक्रम व्याख्यानमालेचा आरोग्य महोत्सवाचा नाही तर दयानंद शिक्षण संस्थेचा कार्यक्रम आहे अशा प्रकारे तयारी केली आणि या ठिकाणी अत्याधुनिक अशा प्रकारची अत्यंत चांगली ध्वनी व्यवस्था या निमित्तानं उभारली याबद्दल मी दयानंद शिक्षण संस्थेचे आणि त्यांच्या सर्व संचालकांचे आभार मानतो। यानंतर हा जो सवाई संगीत सोहळा आहे, सवाई संगीत संमेलन आहे, या संगीत संमेलनाला लातूर शहरातील सर्व शिक्षण संस्था, सर्व सामाजिक संस्था, त्याचबरोबर लातूरमधले संगीत विद्यालय, लातूरचे सर्व संगीत विभाग प्राध्यापक संगीत विभागाचे, त्याचबरोबर लातूर शहरामधले जे व्यापारी आहेत, त्याचबरोबर इथल्या सहकारी संस्थांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती दिल्या, नगर परिषदेनं सहकार्य केलं, शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, याबद्दल या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो। त्याचबरोबर डॉक्टर गोपाळराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब, SP साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला अत्यंत चांगलं अशा प्रकारचं जे निवेदन आहे ते आनंद देशमुख यांनी केलेलं आहे, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो। या सवाई संगीत संमेलनामध्ये डॉक्टर देऊळगावकर आणि नंदकिशोरजी भार्गव यांचा सत्कार आयोजित केला होता। या दोघांनीही हा सत्कार स्वीकारला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। नंदकिशोरजी भार्गव यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी कुमुदिनी भार्गव यांनी हा सत्कार जो स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो। या सवाई संगीत संमेलनामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारची स्मरणिका श्री सौताळेकर सरांनी तयार केलेली आहे आणि ही स्मरणिका सर्वांना वाचल्यानंतर खूपच वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होणार आहे। रवींद्र जगताप यांनी चांगली मंथन अशा प्रकारची या ठिकाणी माहितीपट सादर केलेला आहे आणि त्याचबरोबर या सर्व समारंभामध्ये आमदार वैजनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष त्र्यंबकदासजी दंवर साहेब, यशवंत पाटील साहेब, आबासाहेब पाटील साहेब, कवेकरजी या इत्यादी अनेक मान्यवर जेथे या ठिकाणी सर्व उपस्थित राहिलेले आहेत। आपण सर्व रसिक फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आणि या सवाई संगीत संमेलनाला यशस्वी करण्यासाठी आपण फार मोठी शक्ती प्रदान केलेली आहे आणि व्याख्यानमालेवर आपलं प्रेम व्यक्त केले आहे। याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आपली रजा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।